श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 85। रूप फक्त नृसिंह सरस्वती। अवतार श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा, पण आहे श्रीपादच। वयाचं 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच श्रीपादांनी वारंवार घोषणा करायला सुरुवात केली, मी नरसिंह सरस्वती म्हणून येणार। हे ऐकून बापनाचार्य, अप्पलराज, सुमती माता आणि सर्व इष्टजन किती हसत असतील नाही। अरे, तू अजून वर्षाचाही झाला नाहीस, तुला अजून मोठा झालेलं आम्ही पाहिलं नाही। तुझ्या या श्रीपाद श्रीवल्लभ रूपातील लीला चरित्र आम्ही अजून पाहिलं नाही, अनुभवलं नाही। आणि ही काय घाई झाली तुला? आणि नुसतंच नरसिंह सरस्वती नाही तर नंतर 300 वर्षे श्री शैल्यात गुप्त राहणार, नंतर स्वामी समर्थ म्हणून प्रकटणार, परत काही वर्ष श्री शैल्यात राहणार, नंतर साईबाबांमध्ये प्रक्षेपित होणार। साईबाबा समाधीस्थ होऊन कुठं 100 वर्षे सरत आली की तू कल्की अवतारात पुन्हा येणार। तुझं नियोजन, प्रयोजन, संकल्प सगळं आखीव रेखीव आहे, न भूतो न भविष्यती। आणि त्यात तू सांगतोस की मी फक्त 16 वर्षांचा होईपर्यंत पिठापुरात राहणार। काय रे तुझा हा वेग? तुझं बालपण तर आम्हाला भोगू दे। अत्री अनुसयेच्या घरात वाढलेला तू दत्त 100 वर्षांपासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात सर्वांना दर्शन देत होतास, पण ती 100 वर्ष आम्ही कुठं पाहिली, भोगली, अनुभवली? श्रीकृष्ण अवतारात तू असाच 8व्या वर्षी निघून गेलास, आता त्याच्या दुप्पट आमच्या बरोबर राहणार म्हणतोस। लग्न करून गृहस्थीचा विषय निघाला तर वैराग्य हीच माझी स्त्री आहे आणि माझ्या वाम भागात त्रिशक्ती ही अनघा रूपात आहे आणि मी स्वतः अनघ दत्त असल्याचे म्हणतोस। देवकीच्या 7व्या अपत्याच्या रूपातली तुझी सहोदरी आता ही वासवी रूपात आली म्हणतोस। तू जे काही गूढ गंभीर बोलतोस ना, ते आम्हाला काही समजत नाही, त्याचे संदर्भ आम्हाला लागत नाहीत। जे असेल ते असेल, पण तू लहान होऊनच आमच्यात राहा, असं हे गूढ अगम्य बालक 52 श्लोकी गुरुचरित्रकाराने 52 श्लोकातून श्री गुरुचरित्रातून शोधून काढले। तेव्हा कुठे होते श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत? फक्त दक्षिण देशी पिठापूर ग्रामी अप्पळराज सुमतीच्या पोटी दत्त श्रीपाद श्रीवल्लभ अवतरले। ते काशी गोकर्ण करून कुरोपूरला आले, रविदासास आशीर्वाद दिला, अंबिकेला वचन दिले आणि गुरुद्वादशीला गुप्त झाले, नंतर वल्लभेशाला जिवंत केले। फक्त एवढेच तुझ्याबद्दल उपलब्ध असताना गुरुचरित्रात तुला बरोबर पकडले आणि बिदरचा विषय निघताच नृसिंह सरस्वती रूपातील श्रीपाद श्रीवल्लभ बरोबर हेरण्यात आला। त्रिविक्रम भारती यतीस कुमसीत तुझं श्रीपाद श्रीवल्लभ रूप समजलं होतं, पण तुझ्या आज्ञेने त्यांनी ते तसेच गुप्त ठेवले। पण राजभेटी घेऊनी श्रीपाद आले गाणगा भुवनी, योजना करती आपुल्या मनी, गुप्त व्हावे म्हणून या। सन 1452 साली तुझा जुना सेवक तिरुमल दासाचा मुलगा रविदास, जो तुझ्याच आशीर्वादाने राजवैभव भोगत आहे, पण तुझ्याच पुनर्दर्शनाच्या वचनाने त्याला तू गाणगा भुवनी बोलावून घेतले आणि त्याला पूर्वजन्म स्मृती देण्यासाठी पुन्हा श्रीपाद श्रीवल्लभ रूप दाखवत वचन पूर्ण केले। भक्ताचं मन मोडायचं नाही म्हणून नित्य गोहत्या असूनही तू बिदरला राजवाड्यात गेलास। तेथून सिद्धासह वायू वेगाने त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ पर्वणी साधली व तेथून परतताना हा सांप्रत नृसिंह सरस्वती अवतार देखील गुप्त ठेवण्याचा तुझा संकल्प पक्का केलास। हे फक्त सिद्धालाच माहित होते, इतरांना कळू न देता त्याने गाणगापुरात तुला गुप्त राहण्याची व्यवस्था निर्माण करण्याचं काम सुरू केलं। तू देखील यानंतर 6 वर्षे सर्व भक्तांना भरभरून मनसोक्त अगदी एकाच वेळी 8 ठिकाणी दर्शन दिलेस। जो आला, ज्यानं जे मागितलं ते धर्मबद्ध स्वरूपात ज्याला त्याला देत आणि तीच व्यवस्था तुझ्या गुप्त होण्यानंतरही राहावी म्हणून सिद्धास
नंतर 60 वर्षे गाणगापुरात प्रकट स्वरूपात ठेवलेस. नृसिंह सरस्वती अवतारात पण तू माता पित्यांना 8 वर्षे बालपणाचं सुख दिले. स्वतः मुकेपणाचे सोंग घेऊन समाजाला दूर ठेवले. पिठापुरात बालपणीच मोठ्यांसारखं बोलत राहून लोकांच्या मनात संभ्रम करून दिला की याला वेदपंडिताची बाधा आहे आणि तू सर्वांपासून दूर राहिलास. फक्त निवडक ऋणानुबंधातील जीवांना जवळ येऊ दिलेस. आताही तू पोक्त प्रौढ होऊन कल्की रूपात आमच्या समोर येणार. तुझ्या बालपणाला आम्ही परत एकदा मुकणार. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.